नक्की सर्वीकडे पाऊस झाला असणार आणि सर्व शेतकऱ्यांनी हळदीची लागवड केलेली आहे. आता हळदीच्या लागवडीनंतर शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा जो टप्पा राहतो तो म्हणजे आता समोरची प्रक्रिया काय. आता मी बघत आहे मागच्या काही दिवसापासून की बरेच शेतकरी हळदीमध्ये तणनाशक फवारत आहे. आता त्याचे व्हिडिओ ते सोशल मीडियावर टाकत आहे, काही टेक्निकल माहिती त्यामध्ये देत नाही आहे. म्हणून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तणनाशक हळदीच्या लागवडीनंतर फवारायला पाहिजे की नाही पाहिजे किंवा कोणतं तणनाशक फवारायला पाहिजे हे आपण समजून घेऊयात. तर मित्रांनो नमस्कार, मी गौरव जंगले, मनोज फर्टिलायझर. मित्रांनो आता आपल्याला जर काय हळदीमध्ये तणनाशक फवारायचं असेल तर काय हरकत नाही, परंतु जर आपल्याकडे लेबरची संख्या असेल, घरचे जर काय लोक असतील तर आपण हातानेच तणकट काढलेलं कधी पण चांगलं राहत असते. परंतु आता आपण बघत आहे दिवसेंदिवस लेबर भेटत नाही आहे, घरच्या लोकांना बाकीचे कामं जास्त राहतात शेतीपेक्षा, म्हणून ते शेतीमध्ये जास्त इन्व्हॉल्व होत नाही आणि सरळ आणि सोपा रस्ता शेतकरी काढत असतो तो म्हणजे तणनाशक फवारायचा. तर त्यामध्ये आपण कोणते तणनाशक फवारू शकतो की जेणेकरून आपल्या हळदीला पण नुकसान होणार नाही आणि आपलं काम पण भागून जाईल, म्हणजे आपलं तणकट सुद्धा मरून जाईल. तर मित्रांनो त्यामध्ये आपण सुमोटोमो कंपनीचं सुमीमॅक्स हे प्री इमर्जन्सी तणनाशक घेऊ शकतो. याचं प्रमाण आपल्याला एका 15 लिटर पंपासाठी 10 मिली घ्यायचं आहे. हे प्री इमर्जन्सी तणनाशक असल्यामुळे हे आपल्या जमिनीवरती लेअर तयार करत असते फवारल्यानंतर, जेणेकरून नंतर आपल्या जमिनीच्या बाहेर तणकट येत नसते. त्यासोबत आपल्याला आता जे तणकट निघालेलं आहे आपलं ते मारण्यासाठी आपल्याला ग्लायफोसेट 41% म्हणजेच राऊंडअप, बायर कंपनीचं राऊंडअप हे प्रति 15 लिटर पंपासाठी आपल्याला 100 ते 150 मिली घ्यायचं आहे. राऊंडअप हे सिस्टमॅटिक तणनाशक असल्यामुळे हे मुळावरती अटॅक करते पहिले, त्यामुळे याचे रिझल्ट दिसायला आपल्याला साधारणतः 5 ते 6 दिवस लागत असतात. त्यानंतर जर का आपल्याला ताबडतोब रिझल्ट घ्यायचे असेल तर आपण टाटा कंपनीचं लाफा, ज्याच्यामध्ये ग्लायफोसिनेट अमोनिया 13.5% हे घटक आहे, हे आपण फवारू शकतो. प्रतिपंप 15 ते 20 लिटरसाठी 100 ते 150 मिली. लाफा ग्लायफोसिनेट अमोनिया हे कॉन्टॅक्ट तणनाशक असल्यामुळे हे झाडाच्या पानावरती अटॅक करते, त्यामुळे आपल्याला याचे रिझल्ट इन्स्टंट दिसत असतात. परंतु मित्रांनो या दोघीपैकी जर कोणतं घ्यायचं असेल तर माझा सल्ला तुम्हाला असा राहील, सुमीमॅक्स तर हे आपल्याला घ्यायचंच आहे, प्रतिपंप 15 लिटरसाठी 10 मिली. त्यासोबत आपल्याला माझा सल्ला असा राहील की जर का तुमच्या शेतामध्ये जास्त तणकट आहे, म्हणजे तणकटाची वाढ जास्त आहे, तर आपण हे राऊंडअप घेऊ शकतो. किंवा कमी तणकट आहे, लहान तणकट असेल तर आपण लाफा हे घेऊ शकतो. मित्रांनो तसं जर का आपण विचार केला तर हळदीला रिकमेंडेड तणनाशक आतापर्यंत मार्केटमध्ये कोणतंच नाही आहे, परंतु हे शेतकऱ्यांच्या प्रॅक्टिसेस आहे, त्यानुसार आपण हे तुम्हाला सांगत आहे. दुसरी गोष्ट एक घ्यायची, आपल्या काळजी घ्यायची की हळद निघाल्याबरोबर, म्हणजे हळदीचे कोंब निघाल्यानंतर कोणीही तणनाशकाची फवारणी करू नका. मित्रांनो याचे दुष्परिणाम आपल्याला सुरुवातीला कमी दिसतात, म्हणून शेतकऱ्यांना वाटते काय होत नाही, आपला खर्च वाचतो, परंतु जेव्हा आपली हळद गर्भावस्थेमध्ये जाते तेव्हा याचे साईड इफेक्ट आपल्याला नंतर दिसतात, जे की व्हिजिबल नसतात, पण त्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच घट होत असते. म्हणून हळदीचे कोंब निघाल्यानंतर कोणीही तणनाशकाची फवारणी करू नका. हा संदेश मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा होता. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कोणती पहिली ड्रिचिंग करावी जेणेकरून आपल्या मुळाची सेटिंग चांगली होईल, हळदीची सड कमी होईल, ते आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे पण आपले हळद उत्पादक शेतकरी असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा. मी माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती देतो, तुम्हाला कधी पण काही अडचण असली तर मला कॉन्टॅक्ट नक्की करा. धन्यवाद. गौरव जंगले, मनोज फर्टिलायझर.